पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मराठी लुकृत शुभवर्तमान अध्याय 1. आम्हामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झाली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते. त्यांनी आम्हास सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम बहुतांनी हाती घेतले आहे. यास्तव थियाफिला महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपणाला अनुक्रमाने लिहाव्या, यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आम्हाला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचे भविष्य. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी याजक होता. त्याची बायको अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने धार्मिक होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी निर्दोषतेने अनुसरणारी होती. अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे याज्ञिकी करत असता याज्ञिकीच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी आली. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या घाबरला व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या, भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी बायको अलिशिबा हिचपासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोकांस आनंद वाटेल. तो प्रभूच्या दिसण्यात महान होईल. द्राक्षरस व मद्य प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासून पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील बहुतांस त्यांचा देव प्रभू याचकडे वळविल. बापांची अंतकरणे मुलांकडे व हट्टी लोकांस ज्ञानाकडे फिरवून प्रभूसाठी योग्य प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, हे कशावरून समजू, कारण मी म्हातारा आहे व माझी बायकोही वयातीत आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रियल आहे आणि तुझबरोबर बोलाव्यास व ही सुवार्ता तुला कळवावयास मला पाठविण्यात आले आहे. पहा, हे घडले त्या दिवसापासून तू मुका राहाशील. तुझ्याने बोलवणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होणाऱ्या माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते व त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्याचबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे ते समजले. तो त्यास खुणावू लागून गप्प राहिला. मग असे झाले की त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. त्या दिवसानंतर त्याची बायको अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने लपून राहिली. ती म्हणत असे की लोकांतील माझी ही निंदा दूर करण्यासाठी प्रभूने मजकडे पाहिले. तेव्हा मजसाठी त्याने असे केले. कुमारी मरियेला देवदूताचा निरोप. कुमारी मरियेला देवदूताचा निरोप. नंतर 6व्या महिन्यात देवाने गॅलिलातील नासरेत नामे नगरास एका कुमारीकडे गब्रियल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नामे पुरुषाला वाग्दत्त होती.
त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा देवदूत आत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण, प्रभू तुझ्याबरोबर असो. स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. ती त्या बोलण्याने फार घाबरली आणि हे अभिवंदन काय असेल असा विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करील. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझी नातलग अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे. देवाचे कोणतेही वचन असमर्थ होईल असे नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. मरिया अलिशिबेला भेटते. त्याच दिवसात मरिया त्वरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुदाच्या एका नगरात निघून गेली आणि जखर्याच्या घरात जाऊन तिने अलिशेबेला अभिवंदन केले. तेव्हा असे झाले की अलिशेबेने मरियेचे अभिवंदन ऐकताच बाळकाने तिच्या उदरात उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हे मला कोठून? पहा, तुझ्या अभिवंदनाची वाणी माझ्या कानी पडताच बाळकाने माझ्या उदरात उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास धरला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. मरियेचे स्तुतिगायन. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याचमुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो पराक्रमी त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाम पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्याचवर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. त्याने गर्विष्ठांची त्यांच्याच अंतःकरणाच्या कल्पनेने दानादान केली आहे. त्याने अधिपतीस राजासनावरून काढिले आहे व दिनास उच्च केले आहे. भुकेल्यास त्याने उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानास रिकामे लावून दिले आहे. त्याने आमच्या पूर्वजास सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान याजवरील दया सर्व काळ स्मरून आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरास माघारी गेली. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म. अलिशबेच्या प्रसूतीचे दिवस भरून तिला मुलगा झाला. प्रभूने तिजवर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग यांनी तिच्याबरोबर आनंद केला. मग 8व्या दिवशी असे झाले की बाळकाची सुंता करावयास ते आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून त्याचे नाव जखर्या ठेवणार होते.
परंतु त्याच्या आईने म्हटले, असे नाही, याला योहान म्हणावयाचे आहे. ते तिला म्हणाले, या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही. नंतर आपल्या मनात ह्याचे कोणते नाव ठेवावयाचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणेने विचारले. तेव्हा त्याने पाटी मागवून त्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग तक्षणी त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला. यावरून त्याच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांस भय प्राप्त झाले आणि यहुदियाच्या अवघ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टीविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, हा बाळक होणार तरी कसा? कारण प्रभूचा हात त्याचबरोबर होता. जखर्याचे स्तुतिगायन. त्याचा बाप जखर्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला, तो असा, इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यास सुटकारा दिला आहे. आपले जे पवित्र संदेष्टे आरंभापासून होते त्यांच्या मुखाने त्याने सांगितल्याप्रमाणे आपला दास दावीद याच्या घराण्यात त्याने आम्हासाठी तारणाचे शिंग उत्पन्न केले आहे, म्हणजे आमच्या शत्रूपासून तारण व आमचा द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका, यासाठी की त्याने आमच्या पूर्वजावर दया करावी आणि आपला पवित्र करार म्हणजे जी शपथ त्याने आमचा बाप अब्राहम याशी वाहिली ती स्मरावी. ती अशी आहे की तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. आणि हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच पुढे चालशील, यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापक्षमेने तारणाचे ज्ञान द्यावे. आमच्या देवाच्या परमदयेने हे झाले आहे. त्याच्या योगे उदयप्रभावरून आमची भेट घेईल, यासाठी की अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यास प्रकाश देण्यात यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लागावे. तो बाळक वाढून आत्म्याने बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रगट व्हावयाच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.